डहाणूमधील न्यू लक्ष्मी ज्वेलर्समध्ये झालेल्या धाडसी चोरीचा अखेर पालघर पोलिसांनी छडा लावलाय. बंदुकीनं गोळीबार करत आणि सूर्याचा धाक दाखवत सोन्याचे दागिने लुटणाऱ्या 3 आरोपींना पालघर पोलिसांनी अटक केली आहे. 20 जुलै रोजी दुपारी 4:30च्या सुमारास 3 अज्ञात आरोपी काळे मास्क आणि काळे जॅकेट घालून डहाणूच्या इराणी रोडवरील न्यू लक्ष्मी ज्वेलर्समध्ये घुसले. आरोपींनी दुकानातील सोन्याचे दागिने जबरीनं चोरण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुकानदार विनय कैलास सोनी यांनी प्रतिकार केला असता एका आरोपीनं त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशानं बंदुकीतून गोळी झाडली. तसंच मोठ्या लोखंडी सुऱ्यानं दुकानाच्या काचा फोडून नुकसान करत आरोपींनी तब्बल 700 ग्रॅम वजनाचे अंदाजे 90 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरी घेऊन पोबारा केला होता. घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा आणि डहाणू पोलिसांची स्वतंत्र पथकं तयार करण्यात आली. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी 27 जुलै रोजी यशवंत सदू चौधरी याला अटक केली. त्यानंतर तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे दीपेश यशवंत गवळी आणि विशाल धाक्या चौरे या दोघांना 13 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. या प्रकरणात 21 ऑगस्ट रोजी भारतीय न्याय संहितेतील काही कलमांची वाढ करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे अटक केलेल्या आरोपींकडून 428.050 ग्रॅम वजनाचे तब्बल 51,51,150 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले. या कारवाईनंतर डहाणूतील ज्वेलर्स चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पालघर पोलिसांना यश आलं असून प्रकरणाचा पुढील तपास डहाणू पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश शेलार करत आहेत. द पोलीस न्यूजसाठी अशरफ खान, डहाणू.